दादा नाही, सोमा कुठे? सोमा बिना अकलीचा सोमा कुठे? सोमा अहो असं का बोलताय तुम्ही? कसं असं का बोलतोय? ही कोण आहे? कोणी म्हणजे माझी सासू आहे. आणि रस्त्याने काय करीत होती? हा ते त्यांच्या लेकीला भेटायला चालले होते म्हणले, म्हणजे तुम्हाला. लेकीला? हा लेकीला मला भेटायला. ह्या खरकाट्या भाकरीच्या थापणाऱ्याच्या हाताव हा त्यांनी आता आनंदात त्यांना हात धुवायचं बी कळलं नाही, त्याला कोणी काय करावं. आनंद कसले खोटरले तुम्ही? हा वहिनी काय पण खोटं नको बोलू हा तू. तुम्हा बिनलाजावणी करू नका सोमा. तुझी आई ती ह्यांचं जाऊन दे, बाहेरून आलेले आहेत आणि तुमच्या समोर बोलताना तुम्हाला शब्द बोलता आला नाही का? ओ, माझ्या आई वडिलांना काय बोलायचं नाही, आम्ही आत्ताच सांगते. कसं झालं स्वतःच्या आई वडिलांना बोलायला? थांब. कसं झालं? तुमचे आई वडील आले, आज आले. हा. ह्यांचं स्वतःच घर आहे, किती वर्षापासून उभा आहे तर ह्यो लेक आहे. तुम्ही आलचा बोलाय शब्द नाही, बाई माणूस म्हणून गबस तुम्ही त्यांना बोलतोय. तुम्ही काय एवढं ऐकून घेताय? बोला की. यांच्यात एकदा मला तुम्ही पार सांगितलं बरं का, घराच्या एक शब्द बाहेर बोलायच नाही. हा यांच्यात एकदा गुचल ओढू ओढू काढ घराच्या बाहेर ते. तुला लाज वाटते का दादा? कळतं का तुला कोणाला घरच्या बाहेर काढतोय तू? का तिला सांगितलं होतं मी रानातली काम जाऊ नको. तुम्हाला तिला मला सांभाळता, जायचंय. तुम्हाला नीट सांभाळता येणार आहे का? येणार आहे का सांगा? मग आता नीट सांभाळत नाही का? सांभाळले असतील, रस्त्यावर नसतील, नीट सांभाळता येणार आहे का? सांभाळलं म्हणून तर ती चालली ना घर सोडून. एक काम करू, अय तू सांग, हिचा हिस्सा आम्हाला पाहिजे हा. आणि तुम्हाला मी गुडीत नाही, सांभाळते. आम्ही सांभाळतो. आम्ही मी माझ्या आईला सांभाळते, मला माझा हिस्सा देऊन टाका. मी अजूनपर्यंत तुला मागितलं नाही, पण तू आज आहे ना नाही आईला नाही, घराच्या बाहेर काढलं. आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करीतच नाही. डायरेक्ट कोर्टातून येतो आणि मग हिस्सा मागवतो आणि आम्ही सांभाळतो. जमल का? मी रशीन का पण आमच्याकडे? सांगते काय होतंय आणि काय नाही. अजूनपर्यंत म्हटलं जाऊ दे, पण आईवर अशी वेळ आणतोय बाई तू. अहो ताई काय बोलताय हिश्श्याचं काय तुम्ही? झालं आता? हा? हिश्श्याचं झालं नाही, म्हणजे? यांच्यामुळं. तुला म्हातारे माणसं सांभाळता येत नाहीत, ते बी सासच. ह्यांना जर ह्यांच्या पोरात तुम्हाला तुमच्या लेखाने जर घराबाहेर काढलं जमणार आहे का? पाहुणे ऐकून घ्या, मला यांचं काही माहितच नाही. आम्ही सकाळी आलेलो इथं. पण तुम्ही दाबू शकता नाही, घराबाहेर काढताना वरताना कुठं होत तुम्ही? तुम्ही एवढं बोलूच नका. आम्ही त्यांना दाबलं, पोरीला दाबलं. यांचं कधी काय झालं दाबलं? का? आमच्या समोर तुमच्या समोर नाही, आम्ही सकाळीच त्यांना दाबलं. कमून लागलो काय मग तुम्ही माग का नाही आले बघायला? तिला कुठं हाय गेली, रस्त्याने चालली, गेली जीव ते देती. म्हणे, टेन्शन मध्ये माणूस काय करू शकतो? उद्या तुमच्या आल्यावर काय कुठंही करता? अहो ते म्हणे लेकीकडे चालली म्हातारी. तुम्हाला गोडीत नाही करताय, तुमच्या लेखन केल्याशिवाय कळणार नाही. पहिली गोष्ट आम्ही कोर्टाची बघू, तुम्हाला सांभाळता येत नाही तर चला आपलं. अहो, पटवून नका एवढं देतात हे यांच्यात एकदा सांगितलं माघारी सुद्धा नको येऊन म्हणतात लेकीकडे चालली, लेकीकडे चालल्यावर माघारी नको येऊ म्हणतात. वय काय म्हणतात माघारी थोपड सुद्धा नको बघून येऊ नको. आणि जवळ त्याची सासू तिची आई घाबरत बोलतात त्या कुठं पंढरपूरला जायसाठी, देवाधर्माला जायला तुम्ही करता होय? इतकं नालायक लोक झाले का तुम्ही? आता आहे ना आपण डायरेक्ट कोर्टात भेटू हा? अहो ताई असं नका करू. आईला जाऊन देतो पंढरपूर आपलं गाडी करून पाठवतो. 2000 रुपये देतो आम्ही जायला आणि नीट मला पण रुपया उपकार नाही करीत काय तुम्ही. करत तुम्ही 2000 मला गाडीन जायचं म्हणलं ना एकदम जिरू मला रुपया नाही लागत गाडीला आणि दिला बी नाही कवा